विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट किती घेणार आहे 28 आणि नवीन चॅप्टर सुरू करतोय। नवीन चॅप्टरचं नाव काय आहे? सर्कल्स। तुम्हाला माहिती सर्कल्स म्हणजे काय? गोल शेप। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का त्यांनी पहिल्या क्वेश्चन मध्ये ड्रॉ सर्कल विथ द रेडियाई गिवन 2 सेंटीमीटर। आता रेडियाई तुम्हाला माहिती, रेडियस आपण शिकलोय मागच्या वर्षी, रेडियस, पॉइंट, डायमीटर, कोड हे 3-4 जे 5 सर्कलचे पार्ट आहे आपल्याला सगळ्यांना माहिती। तर पहिल्या क्वेश्चन मध्ये किती घ्यायचं आहे तुम्हाला? रेडियाई 2 सेंटीमीटर। तर 2 सेंटीमीटर घ्यायला आपण तिकडे। नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपलं नवीन चॅप्टर सुरू करतोय ज्याचं नाव आहे सर्कल्स। आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट आहे 28 आणि पहिला क्वेश्चन दिलाय ड्रॉ सर्कल विथ द रेडियाई गिवन। मग पहिल्या क्वेश्चन मध्ये काय रेडियाई दिलाय तुम्हाला 2 सेंटीमीटर। मग 2 सेंटीमीटर काय घ्यायचंय तुम्ही स्केलवर असं मेजर करून घ्यायचंय बघा, 1 आणि 2 आणि याने सरळ तुम्हाला काय करायचंय, फक्त सर्कल ड्रॉ करायचंय। सोपं आहे की नाही? असं एक पॉइंट वर ठेवायचं आणि तुम्ही छान पैकी काय ड्रॉ करायचंय, सर्कल। असं आणि हलू द्यायचं नाही, हल्लं तर तुमचं चुकणार। आणि मग इथं पॉइंट घ्यायचा आणि 2 सेंटीमीटरला काय लिहून द्यायचं तुम्ही, पॉइंट। आणि हे बघा 2 सेंटीमीटर आले की नाही, आणि या पॉइंटला समजा आपण नाव दिलं O, तर इथं द्यायचं P। म्हणजे काय आहे, हे रेडियाई OP। आता हे सर्कल आणि याला रेडियस। आता दुसऱ्या क्वेश्चनला काय दिलंय तुम्हाला 4 सेंटीमीटर। तर आपण दुसरा क्वेश्चन इथं घेऊ 4 सेंटीमीटर। बघा पुन्हा मोजा तुम्ही कशामध्ये, 4 सेंटीमीटर, 1 2 3 4 मोजलं। आणि याने काय करायचंय, फक्त सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि सरळ तुम्हाला काय करायचंय, दुसरं थोडं खाली घेते सर्कल काढायचंय। किती रेडियाई आहे याचा? 4 सेंटीमीटर। फक्त तुम्ही पेज वगैरे व्यवस्थित ठेवा आणि जे राऊंडर आहे ते सरकू द्यायचं नाही, झालं। आणि इथं आता पॉइंट पासून इथपर्यंत आपलं 4 सेंटीमीटर आले की नाही चेक करून घ्या। बघा एक्झॅक्ट काय आपलं 4 सेंटीमीटर। आणि किती सोपं आहे बघा, इथं पॉइंटला नाव दिलं आपण S किंवा O's घ्या, O आणि Q। हे किती आहे इथं लिहायचंय 4 सेंटीमीटर, इथं किती आहे 2 सेंटीमीटर। असं छानपैकी नाव पण टाकून द्यायचं जेणेकरून आपले डायग्राम चुकेणार नाही। आणि तिसरं आहे किती, 3 सेंटीमीटर। 3 नंबरचं आहे तुमचं किती, 3 सेंटीमीटर। 3 सेंटीमीटर पुन्हा तीच प्रोसेस करायची। स्केलवर तुम्ही मोजायचं आहे किती, 3 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आहे आणि छान पैकी असं व्यवस्थित राऊंडर सेट करायचं आणि मग फिरवायचं आहे, काही चुकत नाही। मुलं काय करतात, सैल करून ठेवतात आणि मग डायग्राम चुकून जाते, तर तसं मात्र करायचं नाही, म्हणजे मग खूप सोपं आहे। बघा झालं 1 2 3 आलं की नाही आपलं एक्झॅक्ट 3 सेंटीमीटरवर। आणि इथं असं आता तुमच्या बुकला लाईनिंग आहे की नाही, मग व्यवस्थित लाईनिंगवरच घ्यायचं। इथं सेंटरला जरा दिसायला बरं दिसत नाही। पुन्हा आपण याला नाव देऊ पॉइंट OP। किती आहे 3 सेंटीमीटर। झालं, किती सोपं आहे बघा। इथं आपला पहिला क्वेश्चन काय झाला, प्रॉब्लेम सेटचा कंप्लीट झाला। 2A काय म्हटलंय, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, शो 1 डायमीटर 1 रेडियस अँड 1 कोड ऑन दॅट सर्कल। आता बघा मागच्या वर्षी तुम्ही डायमीटर, सर्कल, कोड शिकले, पण तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून त्यांनी पुन्हा एक क्वेश्चन दिलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कोड दाखवा, रेडियस दाखवा आणि डायमीटर दाखवा। तर सिम्पली आपण काय करायचं, सर्कल काढून घ्यायचं। समजा आपण किती 3 सेंटीमीटरचं काय आहे, एक सर्कल ड्रॉ करून घेऊ। इथं ड्रॉ केलं मी आणि याच्यावर तुम्हाला सगळं एक रेडियस दाखवा, कोड दाखवा आणि डायमीटर दाखवा, कारण याच्यावरच आपल्याला पुढचं प्रॅक्टिस सेट पण सोडवायचं आहे। मग आता ह्या
सर्कलला पहिला काय देतो आपण, सेंटर. मग सेंटरला नाव काय दिलं मी, ओ. मग इथं लिहून घ्यायचंय. आता सेंटर पासून इथपर्यंत जी येते ना त्याला काय म्हणतो आपण, रेडियस म्हणतो. मग ती किती आली, रेडियस 3. आणि रेडियसच्या डबल काय असतं तुमचं, डायमीटर. तर हा तुमचा झाला डायमीटर सुद्धा. आणि त्याच्याच अपोजिट काय एक कोड पण असते. तर समजा इथं अशी मी एक काय टाकली, कोड टाकली. आणि आणखी तुम्ही असा पण एक डायमीटर टाकू शकता. म्हणजे रेडियसच्या डबल काय असतो तुमचा, डायमीटर असतो. मग पहिलं स्पेलिंग काय लिहायला लावलंय त्यांनी, 1 डायमीटर आणि 1 रेडियस. मग याला मी नाव दिलं सेंटर पॉइंटला काय, ओ. मग आता तुमचा रेडियस काय झाला, एस. आणि रेडियस काय झालं, इथं नाव दिलं मी पी. तर रेडियस काय, ओपी. आणि डायमीटर इथं, डायमीटर काय असतो, रेडियसच्या डबल असतो. मग आता ओपी जर रेडियस आहे तर क्यूपी काय झाला, डायमीटर. एसटी पण काय झाला, डायमीटर. आणि इथं एक नाव दिलं आपण एसटी आणि याला नाव दिलं पी आणि याला नाव दिलं आर. तर ही झाली तुमची कोड. मग इथं काय करायचंय, फक्त तुम्हाला आता नाव टाकायचे. तर पहिलं लिहायचं सेंटर. सेंटर काय आहे तुमचं, ओ. हा सेंटर आहे. नंतर लिहिलं तुम्ही रेडियस. आता रेडियस बघा, ओपी पण रेडियस आहे आणि आणखी दुसरी रेडियस काय आहे, ओ क्यू पण. तर जेवढ्या आहे तेवढ्या लिहिल्या तरी चालेल. पुन्हा ओटी पण काय तुमची रेडियस आहे. तर एक एकच दाखवायला लावलंय. आणि ओ एस पण काय आहे, रेडियस. आणि डायमीटर शेवटचं काय तुमचं, डायमीटर. तर डायमीटर 2 डायमीटर काढले बघा, क्यूपी, क्यूपी आणि दुसरा टीएस किंवा एसटी. आणि कोड बघा ही साईडला, हिला काय म्हणायचं, कोड. तर कोड काय तुमची, आरपी. समजलं.